निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे। आत्ताच ही निर्यात बंदी का उठवावी लागली तर निर्यात बंदी आणि कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला। इतकंच काय तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भाजपच्या उमेदवारांना घेरण्याचाही प्रयत्न केला आणि त्यानंतर आता केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवली आहे। पण ही बंदी कधी आणि का घालण्यात आली होती, मतदानात या निर्णयाचा फायदा दिसून येणार का, याच संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निराश करणारा निर्णय 2023 मध्ये घेतला होता। 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार असल्याचं परिपत्रक सरकारकडून काढण्यात आलं होतं। याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला। या निर्णयावर शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सरकारच्या या निर्णयानंतर लासलगाव, मनमाड आणि नांदगावसह बहुतांश बाजार समित्यांत कांद्याचे लिलाव बंद झाले। नाशिकच्या उमराणे इथं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखला होता। एकीकडे अवकाळी आणि गारपिटीनं बळीराजा होरपळला असताना शेतकऱ्यालाही हिवाळी अधिवेशनादरम्यान आर्थिक मदत होईल आणि दिलासा मिळेल अशी आशा होती, पण निर्यात बंदीच्या निर्णयानं शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली। 2020 मध्येही मार्च महिन्यापासून शेतकरी कांदा हा 4 ते 6 रुपये किलोने विकत होते। लागवडीचा खर्च सरासरी 20 रुपये किलो होता। 2019 मध्ये चांगल्या मान्सूनमुळे भारतात कांद्याचं उत्पन्न 40% अधिक झालं। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा चाळीमध्ये भरून ठेवला, जेणेकरून नंतर भाव मिळेल ही अपेक्षा होती। पण कोरोनामुळे लॉकडाऊन वाढलं आणि स्वयंपाकगृहात रडवणारा कांदा शेतकऱ्यांना रडवायला लागला। पाऊस आणि दमट वातावरण यामुळे 40 ते 50% कांदा चाळीतच खराब झाला आणि याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। सरकारने कोणतीही पूर्वकल्पना न देता ही निर्यात बंदी केली होती। भारताचा कांदा हा विविध देशांमध्ये निर्यात केला जातो। भारतीय कांद्याला परदेशात मोठी मागणी देखील आहे। बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती हे 3 प्रमुख कांद्याचे आयातदार देश आहेत। असं असताना हा निर्णय घेण्यात आला होता। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याची मागणी वाढली असून त्यामुळे ही बंदी घालण्यात आली असं त्यावेळी केंद्र सरकारने म्हटलं होतं। मागील वर्षी राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा निर्यात बंदी केली होती। त्यानंतर ही बंदी मार्च 2024 पर्यंत वाढवली होती। त्यानंतर ही बंदी पुन्हा वाढवली। देशातील बाजारपेठेत कांद्याचे दर वाढले होते, यामुळे ग्राहक नाराज होईल आणि म्हणून कांदा निर्यात बंदी करण्यात आली। त्यानंतर 8 दिवसांपूर्वी 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली। तसंच गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला सरकारने परवानगी दिली होती। पण कांद्याची ही निर्यात फक्त बांगलादेश, श्रीलंका, भूतान, बहरीन, UAE आणि मॉरिशस या 6 देशांपुरतीच होती। पण आता सरसकट बंदी मागे घेतली आहे। कांदा निर्यात बंदी विरोधात नाशिकमधील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। महायुतीच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। आता निर्यात बंदी हटवल्याने लासलगाव बाजार समितीत कांदा बाजारामध्ये परिणाम दिसू लागलेत। कांद्याच्या भावामध्ये 500 ते 800 रुपयांची वाढ झाली आहे। मात्र कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची नाराजी अजूनही कायम आहे। कांदा निर्यात बंदी दरम्यान झालेले नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। लासलगाव बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त 2551 रुपये तर सरासरी 2100 रुपये तर कमीत कमी 800 रुपये बाजारभाव मिळालाय। एकीकडे बंदी उठवली असली तरी शेतकऱ्यांना मात्र 40% शुल्क लावून कांदा निर्यात करता येणार आहे। तसंच सर्व देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार असून 31 मार्च 2025 पर्यंत देशी चण्याच्या आयातीवरील शुल्कात सूट देण्यात आली आहे। कांदा निर्यात बंदी हटवली, पण निर्यातीवर निर्यात शुल्क लागू केलं असल्याने विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात। कुठलंही निर्यात मूल्य न लावता निर्यात बंदी खुली व्हावी असं मत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने व्यक्त केलंय। अन्यथा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नसल्याचंही शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे। कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारा असल्याचंही शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारला कांदा निर्यात बंदी उठवून लोकसभा निवडणुकीत
या निर्णयाचा फायदा होणार का हे पाहावं लागेल। तुम्हाला केंद्र सरकारच्या या निर्णयाविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका।